हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आतापर्यंतचा जो सर्वात मोस्ट अवेटेड म्हणजेच आतापर्यंत सगळ्यात जास्त वाट पाहिलेला जो निकाल होता तो म्हणजे आपल्या महाट्रान्सको ITI टेक्निशियनचा महापरीक्षण विद्युत सहाय्यकसाठी जी परीक्षा झाली होती, ठीक आहे, त्याचा विद्यार्थी आतुरतेने निकालाची वाट पाहत होते आणि त्याबद्दलच जी सर्क्युलर आहे आणि अपडेट आहे काल महाट्रान्सकोच्या वेबसाईटला इव्हनिंगला लावण्यात आली. त्यामध्येच सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि मार्क लिस्ट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे जेही विद्यार्थी ITI टेक्निशियन या परीक्षेचा निकालची वाट पाहत होते त्याचा निकाल हा शेवटी लागलेला आहे आणि मी या निकालाबद्दल खूप खुश आहे. बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत बघा, आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे आणि जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे आणि कशा प्रकारची आता महावितरणामध्ये तुम्हाला तयारी करायची याबाबतची संपूर्ण मी माहिती देतो आहे. पण त्याआधी निवड झालेल्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि खूप त्यांना अभिनंदन देतो आहे. तुम्ही आतापर्यंत केलेल्या सातत्याने जी मेहनत केलेली आहे त्याचं हे फळ तुम्हाला मिळालेलं आहे आणि ही जी कन्सिस्टन्सी आणि जी पेशन्स तुम्ही ठेवलं आतापर्यंत 1 ते 1.5 वर्ष गेलं त्याचंच हे फळ तुम्हाला आज मिळालेलं आहे. ठीक आहे, आता बघा, ज्याही विद्यार्थ्यांचं वेटिंगमध्ये आलेलं आहे किंवा जे विद्यार्थी आता नाही सिलेक्ट झाले त्यांनी वितरणसाठी कशी तयारी करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगायचं आहे. कुठल्याही गोष्टीत खचून जायचं गरज नाही मित्रांनो. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्ट झालेलं त्यांचा काही इश्यू नाही, पण जे नाही झालेत काही थोड्या मार्कांनी राहिले तर कुठे तुम्ही चुकलात हे मात्र तुम्ही अॅनलाईज करून घ्या आणि त्यानुसार तुमची ही तयारी करायची आहे. ठीक आहे, चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी पाहाव्यास मिळतात. ठीक आहे, आणि आपल्या सेशनला लाईकसुद्धा करा. बघा, टेलिग्रामसाठी मी पर्टिक्युलरली ITI ITIच्या टेक्निशियनच्या विद्यार्थ्यांसाठी एक इलेक्ट्रिकल ITI नावाचे टेलिग्राम चॅनल ऑलरेडी ओपन करण्यात आलेलं होतं. या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. डेडिकेटेड आपल्याला ITI टेक्निशियनचे आणि वितरण पारेषणचे अपडेट्स तुम्हाला यावरती पाहाव्यास मिळतात. ठीक आहे, हे जे राहिलेले रिसेंट सेशन्स आहे हे सुद्धा तुम्ही पाहून घेत चला, कारण की वितरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे ठरतील तुमच्यासाठी. आता बघा, इथे एक तुम्हाला काल सर्क्युलर जे आहे हे पब्लिश करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स कन्सिडर्ड फॉर सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट फॉर द पोस्ट ॲज अंडर 8-24 विद्युत सहायक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि 10-23 विद्युत सहायक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस ST स्पेशल ड्राईव्हसाठी. ठीक आहे, त्याची एक्झामिनेशन डेट जी आहे 3 तारखेला 3 फरवरीला एक्झाम झाली होती. त्यासाठीच ही जी PDF आहे तुम्ही डाउनलोड करून बघा. यामध्ये 3 लिस्ट आहेत. ठीक आहे, सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि मार्क लिस्ट ही जी आहे तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले रोल नंबरनुसार तुम्ही चेक करू शकता. तुम्ही वेटिंगला लिस्ट आहात किंवा सिलेक्टमध्ये आहात तुम्ही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता बघा. ठीक आहे, तर मी परत एकदा म्हणतो आहे की जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा या पारेषणमध्ये, ठीक आहे, आता जे विद्यार्थी राहिले आहेत, ठीक आहे, त्यांनी काय करावं तर त्यांना तुम्हाला आताच माहिती आहे की यांना नुकताच जो महाडिस्कॉमचा एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय करण्यात आलेलं की प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज विषयाला न बदलवता त्याची प्रश्नांची संख्या कमी करण्यात आलेली. पहिले आपल्याकडे 50 प्रश्न होते टेक्निकलला, आता 25 करण्यात आलेले आहे. ठीक आहे, 40 प्रश्न होते रिझनिंगला, आता 20 करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आपल्याकडे 20 क्वेश्चन होते क्वांटिटेटिव्हला, आता ते 15 करण्यात आलेले आहे आणि 20 क्वेश्चन होते मराठीला, आता ते 15 करण्यात आलेले. ठीक आहे, पण तरीही मात्र आपल्याला हे 50 प्रश्न सोडवायचेच आहेत नॉन टेक्निकलला आणि बरेच विद्यार्थ्यांचं जे ॲनालिसिस करण्यात आलेलं ते फक्त आणि फक्त त्यांचं नॉन टेक्निकलच्या सिलेक्शनमुळे राहिलेलं आहे बघा. ठीक आहे, 2 मार्कांनी 3 मार्कांनी राहिले आहेत तर 5 मार्कांनी राहिले असेल तर जेवढं तुम्ही टेक्निकल नॉलेजसाठी आतापर्यंत तयारी करत होते तेवढंच तुम्ही नॉन टेक्निकलला सुद्धा तयारी करा, हे माझं तुम्हाला एक सांगेल. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट आपल्या वेटिंगच्या कन्सर्नची. ठीक आहे, तर या सिलेक्ट लिस्टला ऑपरेट केल्यानंतर ही तुमची वेटिंग लिस्ट लागत असते. ठीक आहे, तुमचा एक समजा 10व्या नंबरवर वेटिंग आहे, 50व्या नंबरवर वेटिंग आहे. ठीक आहे, 100व्या नंबरवर वेटिंग आहे. ठीक आहे, हे सगळं जे ऑपरेट होतं हे तुमच्या सिक्वेन्शियल नंबरनुसारच होतं जनरली. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने आता ही सिलेक्ट लिस्ट ऑपरेट होईल याचे DV आणि जॉईनिंग होतील त्यानंतर ती ऑटोमॅटिकली वेटिंग लिस्ट ही ऑपरेट करण्यात येते. त्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही. पण मात्र तुम्ही वेटिंग लिस्टला आहात आणि तुम्ही त्या महापारेषणच्या वेटिंग लिस्टवरतीच जर अवलंबून आहात तर हे मात्र चुकीचं आहे. तुम्हाला जर महावितरणचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर महावितरणासाठी आता येणाऱ्या काही दिवसातच ती परीक्षा होणार आहे, म्हणून तुम्ही याची महावितरणाची तयारी अत्यंत जोराने तयारी करायला लागा आणि सुरुवात करा. ठीक आहे, कारण की अजूनही वेळ गेलेली नाही. मी अजूनही सांगतोय पेपर हा एकदम डिफिकल्ट राहणार नाही बघा. ठीक आहे, म्हणून जो एक्झाम पॅटर्न जो तुम्हाला नवीन आलेला आहे याचा तुम्ही फायदा करा. ठीक आहे, याचा तुम्ही यूज करा, कारण की बघा इथे नॉन टेक्निकलला जरी 25 प्रश्न आहे हे तुमचे 10 ते 20 मिनिटामध्ये सोडून होतात, पण मात्र या 75 मिनिटामध्ये आपल्याला नॉन टेक्निकल सोडवायचं असतात. याची प्रॅक्टिस करणं डेली खूप गरजेचं असतं. ठीक आहे, त्याची प्रॅक्टिस कुठून करावी ही तुम्हाला टेस्ट पासमधून तुम्ही सांगणारच आहे बघा. ठीक आहे, पण टेक्निकल नॉलेज आता जे महापारेषणमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झाले, ठीक आहे, त्यांचे रिव्ह्यू जर तुम्ही आपल्याकडे पाहिलं तर आपण ते 1 बाय 1 अपलोड करतोच आहे. ठीक आहे, तर त्यांचा टेक्निकल नॉलेज फक्त आणि फक्त एका कोर्समुळे, ठीक आहे, जर मी तुम्हाला ते मेन्शन केलेलं आहे महापारेषणमध्ये सिद्ध झालेला. सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि ITI टेक्निशियनसाठी जे 29 विषय मी तुम्हाला शिकवले होते, ठीक आहे, यामधून ऑलमोस्ट जे प्रश्न तुम्हाला पाहावयास मिळाले. म्हणून हा एक कोर्स जो आहे वितरणासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल तुमचा.
हा एक कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तुम्ही याला जॉईन करा आणि पटकन 10 दिवसात हे सगळे सेशन्स कंप्लीट करून घ्या. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्हली तुम्हाला पाहता येईल. आणि राहिली गोष्ट नॉन टेक्निकलची, तर रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे सेशन जे आहेत हे पाहून आपल्यासोबतची टेस्ट पास जी आपण यामध्ये फ्री देतोय याच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करणं सुरू करा. मी सांगितलेले पेपर मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती सांगितले कुठले कुठले पेपर्स टेस्ट पासमधले द्यायचे आहेत. त्यामुळे तुमची रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला या ज्या नॉन टेक्निकलच्या सेक्शनला 50 प्रश्न जे आपल्याला दिलेले आहेत, ठीक आहे, याला सोडवायला फार मदत होईल. ठीक आहे, कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला हा कोर्स अवेलेबल आहे आणि सुपर MC कोर्स तुमच्याकडे असेल त्यामध्ये जे 600 क्वेश्चन 600+ क्वेश्चन व्हिडिओ सोल्युशन घेतले आहेत, हे प्रश्न जर पाहिले तर तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, आणि सोबतच जो आपल्याकडे वितरणासाठी आपण स्पेशल नवीन पॅटर्न आहे 75 प्रश्नांची जी आपण टेस्ट सिरीज आता ठेवलेली आहे. जी जुनी टेस्ट सिरीज तुमच्याकडे असेल तर त्यामध्येच हे अपडेट करण्यात येईल. तर आता यामध्ये प्रश्नांची संख्या फुल लेंथ टेस्टची संख्यासुद्धा वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे, याला तुम्ही जॉईन करू शकता मॉक 20 या कुपन कोडनी आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला. ठीक आहे, तर या पॅटर्नला फॉलो करून तुम्हाला अजूनही लक्षात ठेवा काहीही चेंज झालेला नाही आहे, फक्त वेळ कमी करण्यात आलेला आहे. पण मात्र इथे जर वेळ कमी झालेला आहे तर लक्षात ठेवा हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. आणि निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणामुळे काय होईल की तुम्हाला ॲक्युरेसीही वाढवावी लागेल, कुठेही एक्स्ट्रा वेळ मिळणार नाही. पहिले आपल्याकडे तास 2 तास आपल्याकडे मिळून जायचे. ठीक आहे, पण त्यामध्ये आपल्याला प्रश्न जरी जास्त असले तरी आपल्याकडे गॅप मिळून जायची. पण आता इथे रिझनिंगला क्वांटिटी ॲप्टिट्यूडला आणि मराठीला सोडायला सुद्धा वेळ लागते. तर यामध्ये लक्षात ठेवा, आज माझी गोष्ट पेपर झाल्यानंतर तुम्ही खरंच म्हणाल की सर जे तुम्ही बोलत होते हेच खरं राहील. तर यामध्ये तुमची स्पीड जी आहे हीच खरं तर सिलेक्शनचा तुमचा एक पाया ठरेल. ठीक आहे, आलं लक्षात. मागच्या वेळी तर तुमचे आपल्याकडे अटेम्प्ट्स होते, पण ह्यावेळी मात्र स्पीड तुमची जेवढी राहील आणि ॲक्युरेसी जेवढी राहील, ठीक आहे, त्यानुसार तुमचं हे सिलेक्शन मात्र होणार आहे. तर या विद्यार्थ्यांनी जेही वितरणसाठी तयारी करतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सोबतच या सेक्शनची प्रत्येक सेक्शनची तुम्ही तयारी करणं सुरू करून ठेवा. ठीक आहे, कारण की नुसतं टेक्निकलच्या भरोशावर पेपर काढतं म्हटलं तर असं होत नाही बघा. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, तुम्ही परत एकदा पुन्हा सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना अजून एक मोटिवेशन देतोय आणि अजूनही वेळ गेलेली नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, या वितरणामध्ये तुम्ही नक्कीच हे सिलेक्शन घेऊ शकता, काहीही अडचण राहिलेली नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर व्यवस्थितरित्या सिलेक्शन होतं. ठीक आहे, जी सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि ज्यांनी वितरणाचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी एक्झामिनेशन देऊन, ठीक आहे, तुमचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही मात्र क्लिअर करू शकता. कारण काय होतं की जर तुम्ही वेटिंगला लिस्ट आहात तर ती कधी ऑपरेट होईल आणि तुमचा रँक किती आहे आणि तो लागेल की नाही याची श्युरिटी राहत नाही. म्हणून जे वेट लिस्टेड आहेत त्यांनी सुद्धा एक्झाम ते येऊ शकतात. ठीक आहे, तर तयारी करा. ठीक आहे, आणि कुठल्याही गोष्टी जे झालं ते त्याला मागेकडे न पाहता त्याच्यामधून काय शिकता येईल हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे, आय विश ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन गाईज. ठीक आहे, काही कन्सर्न असल्या मला तुम्ही नक्कीच कळवा. ही जे टेस्ट पास आहे 49 रुपयाची, याला कसं सॉल्व्ह करायचं, आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला जाऊन आहे ना, ठीक आहे, ही लेटेस्ट पेड कोर्समध्ये आपल्याला टेस्ट पास मिळेल. यामध्ये जे काही बँकिंगचे एक्झामिनेशनचे आपल्याकडे प्रिलिमचे टेस्ट आहेत ह्या मी तुम्हाला रिकमेंड करतोय. त्यामध्ये तुम्हाला ही नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस कराव्यास मिळेल, जी वितरणला सुद्धा तुम्हाला कामी पडेल. ठीक आहे, लक्षात काही अडचण असल्यास तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲप करून विचारू शकता. ठीक आहे, सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. ठीक आहे, रिसेंट सेशनसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत आणि काही अडचण असल्यास मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आपल्या चॅनल कॅपिट्यूड्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा सो दॅट इम्पॉर्टंट अपडेट वेळोवेळी तुम्हाला पाहाव्यास मिळेल. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून ते पाहू शकता. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच आणि काही वितरणासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपण लवकरच.